महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली पण कायदेशीर कागदावर मात्र परकीय असलेली हजारो घरं आणि त्या घरांमध्ये पिढ्यानपिढ्यांपासून जपलेला एक वारसा. हा वारसा आहे त्या जमिनीचा ज्यावर आयुष्य गेलं पण हक्क कधीच मिळाला नाही. ही कहाणी आहे संघर्षाची, असुरक्षिततेची आणि आता त्याच इतिहासाला बदलणाऱ्या एका निर्णायक शासकीय निर्णयाची. आजोबांनी बांधलं, वडिलांनी वाढवलं आणि आता तिसरी पिढी तिथेच राहते आहे. घराच्या प्रत्येक भिंतीत आठवणींचा वास आहे, पण मनात एकच प्रश्न घर करून बसला आहे. हे घर खरंच आमचं आहे का? कागदोपत्री कायदेशीररित्या या जमिनीवर आमचं नाव कधी लागणार? ही केवळ एक चिंता नाही, तर हा हजारो कुटुंबांच्या रोजच्या जगण्याचा एक अदृश्य पण सतत बोचणारा भाग आहे. या अनिश्चिततेचे परिणाम रोजच्या जगण्यात दिसतात. मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलाच्या शिक्षणासाठी बँकेत कर्जाचा अर्ज करायचा, पण तारण ठेवायला घराचे कागदपत्रच नाहीत. पावसाळ्यात छत गळतंय पण पक्की दुरुस्ती करायची म्हटलं तर भीती वाटते, कारण आपलं घर अतिक्रमण आहे आणि मनात कायम एकच धास्ती, कधीतरी ग्रामपंचायतीची नोटीस येईल आणि घरासमोर बुलडोझर उभा राहील. पण आता याच दशकांच्या अनिश्चिततेवर शासनाने एक निर्णायक पाऊल उचलले आहे. एक असा शासन निर्णय जो केवळ एक कागद नाही, तर हजारो कुटुंबांच्या भविष्याला कायदेशीर सुरक्षेचं कवच देणारी एक जीवनरेखा आहे. या प्रक्रियेचं सरकारी नाव आहे नियमानुकूलन, म्हणजेच रेग्युलरायझेशन. याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे, जे आजपर्यंत बेकायदेशीर मानलं जात होतं त्याला कायद्याच्या चौकटीत आणून कायदेशीर करणे. ज्या घराला आजपर्यंत अतिक्रमण असं संबोधलं जात होतं, त्याच घराला मालमत्ता म्हणून अधिकृत दर्जा देणे. यामागचा शासनाचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांना केवळ घराचा हक्क नाही, तर आत्मसन्मान आणि स्थैर्य देणं. पण खरा प्रश्न इथून सुरू होतो. ही संधी नेमकी कोणासाठी आहे? काय आहेत त्या अटी ज्या ठरवतील की कोणाचं घर कायदेशीर होणार आणि कोणाला नाही? यासाठी शासनाने नियमांची एक अतिशय स्पष्ट आणि कठोर चौकट आखली आहे. या योजनेच्या पात्रतेच्या 3 मुख्य कसोट्या आहेत. पहिली कसोटी आहे वेळेची. अतिक्रमण हे 1 जानेवारी 2011 किंवा त्यापूर्वीचे असणं अनिवार्य आहे. ही तारीख हे सुनिश्चित करते की अलीकडच्या काळात झालेल्या अतिक्रमणांना याचा लाभ मिळणार नाही. दुसरी कसोटी आहे अस्तित्वाची. ते घर आजही त्याच जागेवर उभं असलं पाहिजे हे सिद्ध करण्यासाठी. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची कसोटी आहे वापराची. या योजनेचा उद्देश लोकांना राहण्यासाठी हक्काचं घर देणं आहे, त्यामुळे ती जागा केवळ आणि केवळ निवासी वापरासाठीच असली पाहिजे. पण इथेच शासनाने ग्रामीण जीवनाचा खरा विचार केला आहे. त्यांना हे माहीत आहे की गावाकडचं घर फक्त राहण्याची जागा नसते, तर ते पोटापाण्याची सोयही असते. म्हणूनच जर घराला जोडूनच एखादं छोटं दुकान, मेडिकल किंवा पिठाची चक्की असेल, ज्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, तर त्याला वेगळं व्यावसायिक अतिक्रमण न मानता घराचाच एक भाग समजलं जाईल. हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि व्यावहारिक निर्णय आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, हे सिद्ध कसं करायचं की आपलं घर 2011 पूर्वीचं आहे? यासाठी शासनाने अनेक पर्याय दिले आहेत. तुमच्याकडे त्या काळातील मतदार यादी असेल किंवा जुनं वीज बिल, मालमत्ता कराची पावती किंवा ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमधील 8अ उतारा. इतकंच नाही तर सरकारी सर्वेक्षणातील उपग्रह फोटो किंवा अतिक्रमण नोंदवहीतील नोंद, यापैकी कोणताही एक अधिकृत पुरावा तुमचा दावा सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. पण इथेच गोष्ट संपत नाही. केवळ घर जुनं आहे हे दाखवून चालणार नाही. शासनाला हेही पाहायचं आहे की या योजनेचा लाभ खऱ्या गरजूला, म्हणजे तिथे प्रत्यक्ष राहणाऱ्या व्यक्तीलाच मिळतो आहे. म्हणूनच अर्जदाराला हे सिद्ध करावं लागेल की तो आजही त्याच घरात राहतो. यासाठी अर्ज करण्याच्या तारखेपासून मागील 1 वर्षातील कोणताही चालू रहिवासी पुरावा सादर करणं बंधनकारक आहे. आता आपण या धोरणाच्या सर्वात संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण भागाकडे वळूया, ते म्हणजे अपवाद. कारण काही जमिनी अशा आहेत ज्यांच्यावर झालेली अतिक्रमणे थेट नियमित करता येत नाहीत आणि त्यासाठी कायद्याने एक वेगळा मार्ग ठरवून दिला आहे. आणि यात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे गायरान जमिनीचा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान जमीन ही गावाच्या सार्वजनिक वापरासाठी असते, त्यामुळे तिची मालकी थेट कोणत्याही एका व्यक्तीला देता येत नाही. पण मग तिथं राहणाऱ्यांचं काय? शासनाने त्यावरही एक उपाय शोधला आहे. जर अतिक्रमणधारक अनुसूचित जाती, जमाती किंवा भूमिहीन असेल, तर ती गायरान जमीन ग्रामपंचायतीच्या नावे केली जाईल आणि त्याच लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेतून त्याच जागेवर पक्कं घर बांधून दिलं जाईल. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. जमिनीची मालकी जरी ग्रामपंचायतीची राहिली तरी डोक्यावरचं हक्काचं छप्पर मात्र नक्की मिळेल. याशिवाय काही जागा अशा आहेत जिथे झालेली अतिक्रमणे लोकांच्या सुरक्षेसाठी, पर्यावरणासाठी किंवा सार्वजनिक सोयीसाठी धोकादायक आहेत.
त्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत नियमित होणार नाहीत. जसं की नदीच्या किंवा नाल्याच्या प्रवाहात येणारी जागा, संरक्षित वनक्षेत्र, CRZ सारखे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र, रस्त्याच्या किंवा रेल्वेच्या हद्दीतील जागा आणि गावाच्या सार्वजनिक वापरासाठी असलेल्या जागा, जसं की शाळा किंवा स्मशानभूमी. पात्रतेचे नियम समजून घेतल्यानंतर आता वळू या प्रत्यक्ष प्रक्रियेकडे. अर्ज कुठे आणि कसा करायचा, यासाठी शुल्क किती लागेल आणि मालकी हक्क मिळाल्यानंतर कोणत्या अटी लागू होतील. आणि इथे शासनाने सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांसाठी सर्वात मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ज्यांची जागा 500 चौरस फुटांपर्यंत आहे त्यांच्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. एकही रुपया न भरता त्यांना त्यांच्या घराचा कायदेशीर मालकी हक्क मिळणार आहे. जर जागा 500 चौरस फुटांपेक्षा जास्त पण 1500 चौरस फुटांपेक्षा कमी असेल तर त्यासाठी शुल्क आकारले जाईल. हे शुल्क जमिनीच्या सरकारी किमतीवर म्हणजेच रेडी रेकनर दरावर अवलंबून असेल. जर जागा फक्त राहण्यासाठी वापरत असेल तर सरकारी किमतीच्या 10% शुल्क लागेल आणि जर त्यात छोटा व्यवसायही असेल तर हे शुल्क 25% असेल. पण हा मालकी हक्क जबाबदारीने येतो. शासनाने काही कडक अटी घातल्या आहेत जेणेकरून या योजनेचा गैरवापर होणार नाही. एका कुटुंबाला फक्त एकदाच लाभ मिळेल. मिळालेली जागा पुढील 5 वर्ष विकता किंवा भाड्याने देता येणार नाही. जमिनीचा दर्जा वर्ग 2 असेल. याचा अर्थ शासनाच्या परवानगीशिवाय तिचा वापर बदलता येणार नाही आणि यातील कोणत्याही अटीचा भंग झाल्यास दिलेला हक्क रद्द करून जमीन पुन्हा सरकार जमा केली जाईल. ग्रामीण भागासाठी ही प्रक्रिया मुद्दाम सोपी ठेवण्यात आली आहे. अर्जदाराला फक्त आपला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह आपल्या गावच्या ग्रामसेवकाकडे द्यायचा आहे. ग्रामसेवक प्राथमिक तपासणी करून तो अर्ज तहसीलदारांकडे पाठवेल. तिथे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती अंतिम निर्णय घेईल आणि सर्वात महत्त्वाचं, अर्ज दाखल झाल्यापासून 90 दिवसांच्या आत त्यावर निर्णय देणं समितीसाठी बंधनकारक आहे. आता दिरंगाईला कोणतीही जागा नाही. या धोरणात केवळ घरांनाच नाही तर घरातल्या नात्यांनाही कायदेशीर आधार दिला गेला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलत. जर अर्जदार पुरुष असेल आणि त्याची पत्नी हयात असेल तर मालकी हक्क पती पत्नी दोघांच्या संयुक्त नावाने दिला जाईल. इतकंच नाही तर एकाच घरात वेगवेगळी कुटुंब राहत असतील तर भविष्यात वाद होऊ नयेत म्हणून सर्व कुटुंब प्रमुखांच्या सामायिक नावाने ती जागा केली जाईल. आणि आता या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट जी प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे अंतिम मुदत 31 डिसेंबर 2026. हे कॅलेंडरवरील केवळ एक पान नाही, ही पिढ्यानपिढ्यांच्या हक्कासाठी दिलेली एक शेवटची संधी आहे. शासनाचा इशारा अगदी स्पष्ट आणि अंतिम आहे. या तारखेनंतर आलेल्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि जे अर्ज करणार नाहीत त्यांची उर्वरित अतिक्रमणे निष्कासित केली जातील म्हणजेच काढून टाकली जातील. आणि जर एखादा अर्ज छाननीमध्ये नियमात बसत नसल्याने अपात्र ठरला तर त्याचेही परिणाम गंभीर आहेत. अर्जदाराला 30 दिवसांची मुदत दिली जाईल ज्यात त्याने स्वतःहून अतिक्रमण काढायचे आहे आणि जर तसे झाले नाही तर प्रशासन स्वतः कारवाई करून ते जबरदस्तीने हटवेल. पण ह्या कठोर नियमांमागे एक सहानुभूतीचा विचारही आहे. शासनाचा उद्देश कोणालाही बेघर करणे नाही. म्हणूनच ज्यांची अतिक्रमणे काही कारणास्तव नियमित होऊ शकत नाहीत पण जे कुटुंब गरजू आहे त्यांनाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. अशा कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काचं घरकुल आणि सुमारे 1000 चौरस फुटांचा भूखंड देण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. हा एक शासन निर्णय नाही, हा हजारो कुटुंबांच्या वारशाचा आणि भविष्याचा प्रश्न आहे. पिढ्यानपिढ्यांची अनिश्चितता संपवून डोक्यावर हक्काचं छप्पर देण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे, ही जीवन बदलणारी माहिती त्या शेवटच्या गरजू माणसापर्यंत वेळेच्या आत पोचेल का? कारण 31 डिसेंबर 2026 नंतर पश्चातापासाठीही वेळ उरणार नाही. अशाच उपयुक्त माहितीसाठी महाट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.